समारंभासाठी उपस्थित आदरणीय रेव्हरंड फादर जोडे मोठे, संघटनेचे अध्यक्ष पाटील साहेब, सर्व व्यासपीठावर उपस्थित आमचे नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका आणि आमच्या समोर उपस्थित असलेले सगळे दिग्गज, वेगवेगळ्या संस्थेचे संस्थापक असू दे, फाउंडर मेंबर्स किंवा विविध सहकार खात्याचे मेंबर्स, आपल्या सर्वांचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. कारण आपण जे बसलेले आहात, आपल्या प्रत्येकाच्या माध्यमातून आम्हाला 500 तरी मतं मिळाली असतील. म्हणूनच आज आम्ही भरगच्च मताने निवडून आलेलो आहोत आणि या वसई तालुक्यात आपण दाखवून दिलेला आहे की खरा विकास पुरुष कोण आहे आणि विकास कोण करू शकतात ही ताकद आपल्या ग्रामीण भागातील आपल्या लोकांनी दाखवलेली आहे. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि आपले मनापासून आभार मानतो. ॲडव्होकेट साहेबांनी बऱ्यापैकी समस्या ते मांडलेले आहेत आणि मला वाटतं आम्ही दालनामध्ये पंकज साहेब, विरू साहेब, रंजना मॅडम, मी ते प्रत्येक वेळेला दालनामध्ये काय काय फॉलो केलेला आहे आणि काय काय कामं केलेली आहे त्या बाबतीत मी 4-5 मिनिटं बोलतोय. वेळ आहे ना, कारण तुम्ही दिलेल्या समस्याबद्दल आम्ही बोललोच नाही तर कदाचित तुम्ही समजाल की आम्ही काहीच केलेलं नाही. तर ॲडव्होकेट साहेबांनी सर्वप्रथम आपल्याला काय प्रश्न केले की पाणी. मित्रांनो, त्यावेळेला आम्ही निवडून आलो 2014 पहिल्या महासभेमध्ये पंकज साहेब होते, नेहरू साहेब होते, रंजना मॅडम होती आणि त्यावेळेच्या म्हणजे मला वाटतं 15 जून 2015चा तुम्ही लोकसत्ता पेपर वाचू शकता. पहिल्याच महासभेत आम्ही आवाज उठवला की ग्रामीण भागात आम्हाला पाण्याची समस्या भेटवत आहे, आम्हाला पाणी हवं आहे. आणि त्यावेळेपासून आम्ही प्रत्येक महासभेमध्ये आवाज उठवत गेलो. आपल्या सर्वांना ठाऊक आहे 2009 ची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी योजना होती त्या आपल्या 69 गावाला पाणी पुरवणार होती. म्हणून आपल्याला ठाऊक आहे सरकारची कामं कशी असतात ते विधानसभेला सांगायची गरज नाही आहे आणि आपल्या सर्वांना सांगायची गरज नाही आहे. त्या लोकांनी हे जवळजवळ 59 करोड रुपयाची योजना पूर्णच करू शकले नाही. काही ठिकाणी प्लास्टिक पाईप टाकले गेले, काही ठिकाणी क्षमता नसलेले पाईप टाकले गेले, म्हणजे छोटे 3 ते 4 इंचाचे प्लास्टिक पाईप. आणि त्या वेळेला जे अधिकारी होते ह्या लोकांनी हा प्रकल्प अर्धवट टाकून ठेवला. उसगाव मधनं जे 25 MLD पाणी आपण घेतो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे 1 MLD मध्ये 10 लाख लिटर. तर उसगाव मधनं आपला जो 25 MLD पाणी होता त्यातनं या 69 गावाला पाणी पुरवठा करायचा ही योजना होती. इन बिटवीन त्यांनी ती योजना पूर्ण करू शकले नाही, म्हणून त्यांनी नालासोपारा आणि वसई नगर परिषदेला सांगितलं की ती योजना तुम्ही पूर्ण करा आणि तो पाणी तुम्ही घ्या. फॅक्ट आहे. आणि मग त्यावेळेला नगर परिषदेकडे चांगला पैसा होता, आपण पंचायत असल्यामुळे आपल्याकडे फंडच नव्हता, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आणि तो पाणी मग त्यावेळेला इतर ठिकाणी देण्यात आला. ही योजना बाजळली आणि नंतर महासभेमध्ये जेव्हा आम्ही आवाज उठवला त्यावेळेला आम्ही करोनाच्या वर म्हणजे 2017 12 डिसेंबर 2017 ला 5.5 कोटी रुपये त्यावेळेला आम्ही आवाज उठवल्यानंतर आपले तिन्ही आमदार म्हणजे लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांच्याबरोबर सभा झाली आणि त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेने हे प्रोजेक्ट पूर्ण करावं. आणि त्यावेळेला 5.5 कोटी रुपये आपण आपल्या या योजनेसाठी सँक्शन केले 69 गावासाठी. आणि काही ठिकाणी पाईपलाईन टाकली. टाक्या ह्या जीवन प्राधिकरणाने बांधलेल्या होत्या, परंतु टाकीत जर पाणी झालं नाही तर गावात पाणी कसं मिळणार. आणि मग त्यावेळेला 5.5 कोटी रुपयाचे आपण पाईपलाईन प्लास्टिक पाईप टाकण्यासाठी सुरुवात केली. परत आम्ही करोनाच्या अगोदर ही शेवटची आमची बैठक झाली 2 फेब्रुवारी 2019 गंगाधर डी आयुक्त असताना परत 5.5 कोटीची आम्ही तरतूद केली आणि परत गावातल्या काही टाक्यावरचं पाणी पोचावा म्हणून प्लास्टिक पाईपची परत योजना चालू केली आणि परत ते पाईप टाकून घेतले. आणि त्यानंतर कंटिन्युअसली आज आपण पाईपलाईनची कामं चालू ठेवलेली आहेत.
आपल्या सर्वांना ठाऊक आहे 12 ऑगस्ट 2014 ला अमृत 2 सेंटर मधनं आपण 200 कोटी आणि 175 कोटीचं टेंडर परत सोड केलं आणि 69 गावात प्रत्येक गावामध्ये डोर टू डोर पाणी लावा म्हणून आज आपण जे पाईपलाईन टाकतोय विमळला देखील पाईप आलेले आहेत काही ठिकाणी टाकलेले आहेत परंतु नांदबाड उमराळा संपूर्ण गावागाव पाईप टाकलेले आहेत येत्या 1-2 महिन्यात एकही गाव आपल्याला सुटणार नाही आहे प्रत्येक गावामध्ये पाईपलाईन टाकली जाणार आहे आपण त्यासाठी या विभागात जे इंजिनियर्स आहेत त्या सगळ्यांना बोलावून आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत एक 2-4 दिवसांनी परत आमची एक सभा लागणार आहे आणि त्यावेळेला जर आपल्याला वाटत असेल तर आपण या ठिकाणी एखादी सभा घेऊ अधिकाऱ्यांना बोलवू आणि जितक्या लवकर हे काम करता येईल आपण सांगितलेलं आहे की मे पर्यंत आपल्याला सगळ्या टाकीमध्ये 5 ज्या टाक्या आपल्याला सध्या आहेत आपण टाकीचं ऑडिट केलेलं आहे आणि त्या देखील आपण कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत की नवाळातली टाकी असू दे भिगावतली असू दे बुद्रुकची असू दे गाजची असू दे आपली उमराळा असू दे आगाशी असू दे गोफरा नाळा सगळ्या टाकीचा आपण ऑडिट केलेला आहे आणि त्या टाकीचं काम देखील या 10-15 दिवसात चालू होणार आपल्या सर्वांना ठाऊक आहे की महानगरपालिकेचे इलेक्शनमुळे काम थांबलेलं होतं परंतु आपण फुल फ्लेज काम चालू केलेलं आहे आणि सर्वप्रथम आमचा आवाज फक्त आपल्या ग्रामीण भागातील पाण्यासाठी असेल जो रिमोट खूप मोठे खेळत असतात आम्हाला वाईट वाटते आणि ज्या वेळेला त्यांचा लेख येतो त्यावेळेला आम्ही आवाज उठवत असतो आणि पालक नक्कीच मे पर्यंत चांगला रिझल्ट देऊ हे आश्वासन तुम्हाला देतोय आणि नक्कीच या ग्रामीण भागात चांगला फुलफ्लेज पाणी येणार आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे वसईची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असते 1990 ला 3 लाख होती त्यावेळेला आमदार हितेंद्र ठाकूर निवडून आले आज आपल्याकडे 30 ते 35 लाख लोकसंख्या आहे आणि ह्या सर्वांना जर आपल्याकडे नियोजन नसतं त्यावेळेला 4 एमएलडी पाणी आपल्याकडे येत होता आज 3.5 एमएलडी पाणी आज वसई तालुक्यात येत आहे आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या आदरणीय नेता अजित पवार 2 दिवसाअगोदरच गेले त्यांच्या माध्यमातून ते त्यावेळेला जेव्हा बंधारमंत्री होते त्यावेळेला 90 कोटी रुपये हे वसई विरासत महानगरपालिकेने भरलेले आहेत आणि म्हणून आज आपल्या मातीचे एक स्वतंत्र धरण कोळसापाडा आपण बनवत आहोत त्याच्यातून जवळजवळ 70 एमएलडी पाणी आपल्याला मिळणार आहे आज त्या आपल्याला 4.5 एमएलडी पाणी आलेलं आहे आता एमए माडीचा जो 145 एमएलडी पाणी वसई तालुक्यात आलेला आहे त्याही पाईपलाईन चालू आहे त्यामुळे येत्या 2-3 महिन्यात पाण्याची कमतरता असणार नाही आणि 100% पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करू दुसरी समस्या आपण मांडली लाईटच्या बाबतीत मला वाटतं की आजपासून विभागापासून सगळ्या विभागातले लोक इथे बसलेले आहेत आपण जवळजवळ 19 ते 29 ट्रान्सफॉर्मर या ग्रामीण भागात जे आपण डीपीसी मधून मंजूर केलेले आहे डिस्ट्रिक्ट कलेक्टर फंडामधून ते ह्या विभागात सगळ्या ठिकाणी लावलेले आहेत पंकज चौधरी भिगावला एमएससीबीचं काम केलेलं आहे निलू देशमुख आहे मी चौथा आहे परिस्थिती जरी नवीन असले तरी त्यावेळेला भरपूर कामं करत होती रंजना धालेकर आहेत जे जे काम या वसई तालुक्यात आपल्याला करता येणार होती त्यासाठी 12 ऑगस्ट 2024 ची आपली माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या समय दानात मीटिंग झालेली होती आणि ग्रामीण भागाचे प्रश्न हे दानात 3.5 मिनिटं मी मांडलेले होते आणि त्यावेळेला 80 कोटी रुपयाचे लीना पॉवरटेक म्हणून कंपनीला आपण एक टेंडर दिलेलं आहे आणि ते टेंडर असं आहे की ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जे जुने कंडक्टर आहेत ते आपल्या ॲडव्होकेट साहेबांना सांगितले 1965 ला लाईट आल्यानंतर आजपर्यंत कंडक्टर बंद केलेले नव्हते त्या ठिकाणी 350 किलोमीटर एक केबल कंडक्टर आपण त्या कंपनीला ते दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट आणि जवळजवळ त्याच्यात मला वाटतं 350 किलोमीटरचं काम झालेलं आहे सांगायची गरज नाही घासमध्ये कोण असतील ते सांगतील निर्मळचे लोक आहेत साहेब आहेत मला वाटतं हार्डली 2 किलोमीटर काम असं बाकी आहे संपूर्ण घास हे बस कंडक्टरमुळे होईल संपूर्ण नंदाखाल संपलेला आहे संपूर्ण नांदबाड उमराळा नाळा आपल्या निर्मळ विभागामध्ये आपण अद्याप 10 किलोमीटर कंडक्टर सँक्शन करून घेतलेला आहे पंकज चोरके आणि आपले नवनिर्वाचित नगरसेवक त्यांच्याशी आम्ही बसलेलो तेही काम उद्यापासून आपण चालू करीत आहोत आणि जे अंडरग्राऊंडचं सेक्शन आहे हे अंडरग्राऊंड जे आहे हे नॅशनल सायक्लोन फंडातनं
आपल्या तिन्ही आमदारांनी जोरदार प्रयत्न करून 210 कोटी रुपयाचं आपण प्रस्ताव आपल्या तिन्ही डिव्हिजन म्हणजे वसई, नामासोपारा आणि वेढा पाठवलेले होते. त्याच्यात 156 कोटी पास होऊन शिवा इलेक्ट्रिक ही जी नाशिकची कंपनी आहे त्यांना ते काम दिलं गेलेलं आहे. समुद्र किनाऱ्यापासून साधारणतः 3 किलोमीटर अंडरग्राउंड आयटी आणि एसटी लाईन आपण काम येत्या 1-1.5 महिन्यात चालू होते. टेंडर फ्लोर झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्या ठिकाणी म्हणजे 3 किलोमीटर नंतर पुढे जर आपल्याला अंडरग्राउंडचे चान्सेस नाही आहेत सध्या, त्या ठिकाणी संपूर्ण बस कंडक्टर म्हणजे ओपन कंडक्टर आपण ठेवणार नाही आहोत. जी एससी लाईन आहे ती त्यावेळी 0.5, 0.1, 1.5 होती ती आज आपण चेंज करतोय आणि 2.5 ज्या साड्या आपल्या म्हणजे ज्याची क्षमता जास्त आहे अशा आपण केवळ एससी कंडक्टर बदलत आहोत. जे एससी कंडक्टर जे ओपन आहेत ते देखील संपूर्ण कव्हर होणार आहे, केबल येणार आहे आणि ते देखील काम नाळा, नांदबा, टुंगा, नंदाखा विभागात आपण चालू केलेले आहे. जे जे एंटी पोल सजलेले आहेत, एससी पोल सजलेले आहेत, त्यासाठी त्यांना 18 कोटीचे वेगळं टेंडर दिलेलं आहे. डिस्ट्रीब्युशन जे बॉक्स आहेत, मला वाटतं तुम्ही या 1-2 वर्ष पाहू शकता बऱ्यापैकी डेव्हलपमेंट एमएससीबीने केलेली आहे. आणि येत्या वर्षभरात मला वाटतं चांगली एमएससीबीची डेव्हलपमेंट होणार आहे. आपण त्यांना फुलफ्लेज कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे मे पर्यंत ते सगळे कामं तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. जे तुम्ही पोल बाबत बोलले त्या दिवशी त्यांनी एजन्सी पण नेमलेली आहे की जे जुनाट पोल आहेत ते सगळे कापून घेऊन जा आणि जे ज्या ठिकाणी पोल सगळे आहेत जर तुमच्या निदर्शनात असतील आम्हाला इमिडिएटली फक्त फोटो आणि लोकेशन पाठवा, तो पोल बदलणार. त्या व्यतिरिक्त तुम्ही बस सेवाच्या बाबतीत बोलला. बस सेवा आपण 100% द्यायचा प्रयत्न करत आहोत. नॅशनल एअर पोल्युशन या स्कीम अंतर्गत आपण आपल्या तिन्ही आमदाराच्या प्रयत्नाने की 130 आपले बसेस या महानगरपालिकेकरता आपण सँक्शन केलेले आहे. त्याच्यातून 56 बसेस आपल्याला मिळालेल्या आहेत. येत्या महिन्याभरात आपल्याला अद्यावधी बसेस आपल्याला मिळत आहेत आणि आम्ही चांगला प्लॅनिंग केलेला आहे की काय रिंग रूट जे आहे ते चार्ज करायचे आणि ते रिंग रूट चार्ज झाल्यानंतर आपल्याला चांगल्या संख्येची बस म्हणजे फ्रिक्वेन्सी फार कमी आहे. वाघोली, पिंपळ, त्यानंतर उमराळा, नांदबा या ठिकाणी बस सेवा फार कमी क्षमतेने धावतात. ती आपण अपूर्ण नाईट 11 वाजेपर्यंत कशी करता येईल. आमच्या रोजच्या मीटिंग बैठका चालू आहे. कालच आपण आपल्याला सांगितलं की ग्रामीण भागातलं पाणी आणि बसेस या बाबतीत एक महत्त्वाची सभा लावू आणि त्यांना ते टाइम टेबल देऊ की मॉर्निंगला अर्ली इन द मॉर्निंग 5 वाजता कशी आपल्याला बस चालू करते. साधारण निर्मलपासून 5 ला आपण चालू केले आहेत, चालू केलेले आहे. पण फ्रिक्वेन्सी आपण थोडी वाढवतो. माझी आपल्या सर्वांना देखील विनंती आहे की आपण आपले तरुण लोक बाईक घेऊन जातात आणि बाईकच्या मागे दुसरा तो बससाठी उभा आहे त्यांनाही घेऊन जातो. त्यामुळे बसेसमध्ये ना पॅसेंजर फार कमी मिळतात. आता तुम्ही सांगाल की पूर्वी एसटी बसेस कशा चालवतात, परंतु त्यावेळेला गाड्या व्हेकल हे सगळे नव्हते. त्यामुळे एसटी बसेसवर सर्व लोक थांबायचे आणि एकत्र यायचे. आता प्रत्येकाला मार्केटिंग करायचे असते, टाइमाचा व्हॅल्यू असल्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येक शॉर्ट टाइम मध्ये येण्याचा प्रयत्न करतो. परंतु बसमध्ये आपण प्रत्येक व्यक्तीला इन्शुरन्स दिलेला आहे. म्हणजे एखादा ऍक्सिडेंट झाला, काही झालं, तुम्ही सेफ्टी राहू, तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळेल. आणि जास्तीत जास्त बस ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण फ्री पासेस ठेवलेले आहेत. तुम्हाला तेथे जायची गरज नाहीये. तुम्ही फोन करा, जीवन विकासमध्ये तुम्ही एखादा कॅम्प ठेवा किंवा त्याच ठिकाणी तुम्हाला आपले अधिकारी येतील आणि पास देतील आणि फ्री मध्ये. मी तर ज्येष्ठ नागरिकांना विनंती करेन, मासिक आम्हाला निर्मळा जर गर्दी जास्त सोपाराला जा, बस वापरा, जेणेकरून आपली बस सेवा पण चांगली चालेल. आम्हालाही चांगल्या बस आपल्याला वाढवते यावर प्रयत्न करा. महिलांसाठी 50% आपण फ्री केलेलाच आहे. आणि जे डायलिसिस पेशंट आहेत, कॅन्सरग्रस्त पेशंट आहेत, त्यांना देखील बस सेवा फ्री आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, काही अडचणी असते कोणत्याही नगरसेवकाला बोलवा, मला कधीही फोन करा. आम्ही 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. कारण तुम्ही आम्हाला मत दिलं आहे, त्याला धक्का जाऊ देणार नाहीये. तुमच्यासाठी सरळ बस सेवेच्या बाबतीत आपण चांगली सेवा देण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. रस्ते रुंदीकरण आपल्या माहितीसाठी सांगतोय, जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या मोबाईल मध्ये आहे. 2024 ला MMRDA कडनं 28 करोड रुपयाचे रोड तिन्ही आमदारांनी
पास करून घेतलेला आहे, फक्त वर्क ऑर्डर त्याची घ्यायची होती. माझ्याकडे डिटेल आहे, तुम्ही बघू शकता. जे जे आपले हायवे आहे, विरार हायवे टू अर्नाळा, नाला सुपर हायवे टू निर्मळ, भापाणा टू म्हणजे वसई आणि वसई फाटा टू वसई गाव, हे चारही कॉन्क्रीट रोड. त्या व्यतिरिक्त 3 रोड जे मधले आपल्या पिंपरीतनं जे मधला रस्ता जातो, हे सगळे रस्ते कॉन्क्रीट रस्ते 28 करोड रुपयाचे पास आहे. फक्त त्याची वर्क ऑर्डर घ्यायची होती. परंतु मी बोलत नाही, 1.5 वर्षात कोणत्याही गोष्टीवर प्रोसेस झालेली नाहीये आणि ते काम थांबलेलं आहे. परंतु आम्हाला आपल्या आमदारांनी सांगितलं, आमच्या लोकनेत्यांनी सांगितलं ही कामं आपल्याला प्रायोरिटीवर घ्यायची आहे. आणि MMRD बरोबर आम्ही त्या दिवशी बैठक झाली. जो नारेंगी उड्डाणपूल आहे, येथे 1 ते 1.5 महिन्यात चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि पुढे भविष्यात या वसई तालुक्यात अद्याप 6 उड्डाणपूल घेतलेले आहेत. कारण आपण बोलली की ट्रॅफिकची समस्या खूप वाढलेली आहे. DP रोड घेतलेले आहेत. आता आपण बघितलं विरारवरून नावासोबत अगदी 4 मिनिटात आपण पोहोचू शकतो. 7.5 कोटी रुपयाचा खर्च करून आपल्या महानगरपालिकेने तो रस्ता मला वाटतं आपण रचलेला आहे. महाराष्ट्र पोलीस एक DP रोड आहे. आपल्या थोड्या शेतकऱ्यांनी तो अडवलेला आहे. आपण चांगला बेनिफिट देऊन तोही रस्ता आपण करतोय. काय ग्रीन रूटचे आपले प्लॅनिंग आहे, तेही पूर्ण करायचे प्रयत्न होतील. म्हणजे भविष्यात 2-3 वर्षात आपण ट्रॅफिक मुक्त असू. आपण सांगितलं की रस्त्याची रुंदीकरण. सर, आम्ही खूप प्रयत्न केले आहे. सोपाराला पंकज साहेबांना देखील माहिती आहे. आता जो रोडचं काम चालू आहे, 2,65 कोटी रुपयाचं ते काम आहे. रस्ता रुंदीकरण विथ CC गटर, तो गटर आणि सोपारा नाक्यापर्यंत घ्यायचा प्रयत्न केलेला होता. परंतु आम्हाला यश मिळालेलं नाहीये. आपले स्थानिक लोक राहतात, कुठेतरी रुंदीकरण व्हावी, परत मीटिंग आपण घेऊ. परंतु स्थानिक लोक देखील इतकं सहकार्य करत नाहीत. हे सांगायची गरज नाहीये. अगदी नंदाखात तुमच्यासोबत पण रस्ता नाही लावलेला, तो देखील फार अडवला गेलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण एक बाजूने सांगतो की मुद्दा करा, परंतु ज्या वेळेला आपले लोक भरणी करतात त्यावेळेला आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो की बाबा कमीत कमी 5 फूट थोडा आपल्या रोडचा पाणी ड्रेन होऊ दे. परंतु आपले लोक ऐकत नाही. आम्ही सांगितलं उलट बोलतात. मग तुम्ही नगरसेवक झाले, तुम्ही आम्हाला उलट बोलता, आम्ही कसे म्हणतो? बघा, अंडरस्टँडिंग कसं तर चांगलं होऊ शकते. आम्ही नांदाकाल चर्च पासून मशाकालीपर्यंत चांगली फुटपाथ बनवली आहे. तुम्हाला अनुभव आहे. परंतु त्या फुटपाथची कंडिशन काय ना, आदरांनी जागेवर अनाउन्समेंट केली की हे फुटपाथ मुलांना चालण्यासाठी ठेवा, पेवर्स मारले आहे. परंतु सगळे तुम्ही सांगितले त्याप्रमाणे आपली झाडे कापायची आणि त्यावर आणायची. थोडीशी आपली जर मानसिकता बदलली तर मला वाटतं वसई विरार शहर आपल्यासाठी सदैव चांगले कार्य करेल. आणि त्यासाठी आम्ही सगळे नगरसेवक ग्रामीण भागातून 100% प्रयत्न करणार आहोत. आपण जे ज्या समस्या सांगितल्या त्या सगळ्या समस्या आम्ही घेतलेल्या आहेत. हॉस्पिटलच्या बाबतीत तुम्ही सांगितलेलं आहे. सिद्धी ठाकूरचा ज्या दिवशी बड्डे होता, मी स्वतः त्या सभेला होतो आणि त्याच वेळेला 25 कोटी रुपयाचा चेक दिलेला होता. परंतु राजकारण वेगळं झालं, त्यामध्ये तुमची वर्किंग संघटना परत घुसली, ही जागा आम्हाला हवी. म्हणजे सगळ्या गोष्टी टेक्निकली झाल्या. परंतु आज तो मार्ग मोकळा होतोय. हॉस्पिटलचं फुल फ्लेज काम चालू होईल. सगळ्या गोष्टी आपण आता मार्गी लावलेल्या आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी आपले जे म्हणजे तुम्हाला ड्रॉप फाईट असू दे, त्यानंतर कॅट फाईट असू दे, किंवा सर्दी, खोकला, टीटी इंजेक्शन साठी आपण छोटे छोटे जे आपले दवाखाने आहेत ते सगळ्या ठिकाणी आपण सुरुवात करतो. आपण बाबुल गर्दी आहे, शाळेमध्ये देखील आता दवाखाना चालू करतोय, निर्मळला करतोय, नायामध्ये आंबेडकर नगरमध्ये आपण एक छोटा दवाखाना चालू केलाय. प्रत्येक ठिकाणी नांदबाग, उमरा, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे ते छोटे नगराकडे चालू केले आहेत. म्हणजे आपल्याला छोटी मोठी ट्रीटमेंटसाठी एखाद्या डॉक्टरकडे जाऊन 200-400 रुपये संपवणार असेल फ्री ऑफ चार्ज आहे. स्नेक बाईट जरी असला तरी आपल्याकडे चांगलं हॉस्पिटल्स आहेत. 18-20 आपले ICU बेड आहेत. ते खारोलीला असू दे, विरारला पोलीस स्टेशनच्या मागे असू दे, वसईला PMP चांगलं हॉस्पिटल आहे. आणि ह्यापेक्षा चांगला मल्टीनॅशनल हॉस्पिटल येत्या 2 वर्षात 100% पूर्ण होईल. पाण्याची समस्या, बस सेवा, जे जे आपले टेक्निकल विषय आहेत, आपण शास्त्रीच्या बाबतीत मला वाटतं विसरलो.
तर त्यावेळी आम्ही सांगतोय बिचारे अजित पवार आपल्या निघून गेले. पिंपरी चिंचवडचा तुम्ही जे वाचला असेल, माझ्याकडे तो जे आहे पाहिजे ते तुम्हाला पाठवतो. त्या जेआरच्या आधारे आपल्या तिन्ही आमदारांनी लोकनेते आमदारांनी सरळ अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं की बाबा आमच्या वसईला तुम्ही काय ठेवणार आहेत का लुटणार, तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने शास्त्री लावता ती चुकीची आहे. आणि त्यावेळेलाच त्यांनी शब्द दिलेला होता की संपूर्ण 29 महानगरपालिकेचा हा विषय फक्त वसई विरारचा नाहीये. तर ज्या वेळेला तुमची बॉडी बसेल त्यावेळेला तुम्ही ठराव घ्या आणि आपण त्यावर विचार करू. आणि पिंपरी चिंचवडला त्या लोकांनी काहीतरी 1200-1300 स्क्वेअर फूटचे जे घरं आहेत त्या लोकांना त्यांनी संपूर्ण शास्त्री माफ केलेली आहे आणि रेग्युलर घरपट्टी चालू केलेली आहे. तर त्यावर देखील आपण पत्र दिलेले आहे, आमदाराचे पत्र देखील तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही अगदी सकाळी ठेवलं तर पुन्हा एकदा कधी ठेवले तर सगळे पेपर तुम्हाला लागतील. आणि त्यावरही आपले चांगल्या प्रकारे फॉलोअप चालू आहे की शास्त्री कशी कमी करते. तुम्ही सांगितलं की आपला हा पट्टा जो आहे हा हरित राहू दे. ऑइल 33 चा जसे मला वाटतं सगळ्या महानगरपालिकेचं कोणती असेल ते फक्त वसई चालत आहे. ते आपण ग्रामीणचा अद्यापही ऑइल 33 चा ठरलेला आहे. परंतु काही टेक्निकल विषय असे आहेत की आपल्या देखील तुम्ही तुमच्याला आता ऑफिशियली घरं बांधायची आहेत आणि पॉईंट 33 असल्यामुळे आपल्याला ती परमिशन मिळत नाहीये. तर त्यावरही आपण काहीतरी प्रयत्न कसा करते सगळ्यांना आपण एकत्र सगळ्या संघटनांना एकत्र घेऊन आपल्याला काय मार्ग काढते त्यावरही आपण विचार करू. स्थानिक लोकांना मी विनंती करतो की इनलिगल काय बाहेरचा भया वगैरे येऊन आपण काही करत नाही, आपणच करतो. यावर तुम्ही कंट्रोल ठेवा. कारण आपलेच लोक मोठं मोठं गोडाऊन बांधतात आणि भांडण करतात आणि मग आम्हाला सांगतात काय करायचं. आज बोलण्याचा जो विषय झाला म्हणजे तुझ्या गावामध्ये असलेल्या वादामध्ये एखादा घर फुटते ते होऊ नये यासाठी आपण स्थानिक लोकांनी देखील विचार करायला पाहिजे. जर आपल्याला जर चांगलं ग्रीनरी पिकवायची असेल तर आपल्या मोठ्या मोठ्या संस्था खरोखर तुम्हाला पैशाची गरज असेल बाहेर विकू नका, आपल्या लोकांना विका. कारण बाहेरचा व्यक्ती कधी आवणी करण्यासाठी जागा घेणार नाही. आज आपलेही लोक छोट्या मोठ्या बिल्डिंग दुकानं बांधतात आणि त्याला भाडं घेतात. तर या सगळ्या गोष्टी आपण थांबवल्या, आपल्यापासून सुरुवात केली तर मला वाटते वसई विरार शहर महानगरपालिका कोणालाही यासाठी मदत करणार नाहीये. आणि त्यासाठी आम्ही ठामपणे बसलेलो आहोत. आपल्या सर्वांचे मनापासून परत एकदा आभार मानतो. आम्हाला बोलवलं, आमची आठवण ठेवली, चांगला सत्कार केला. आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आमच्या पक्षाच्या वतीने देखील तुमचे मनापासून आभार मानतो. आणि ह्या नंतरचे जे काही आपले प्रॉब्लेम्स असतील आपण 100% आम्हाला फोन करू शकता, आम्हाला बोलावू शकता. जे जे काय आपले फॉलोअप चालू आहे त्यावर आम्ही तुम्हाला योग्य ते उत्तर देऊ. थँक्यू सो मच.